हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज इथे बघा मी आयुर्वेदिक असा होममेड साबण बनवलाय. काही दिवसांपासून माझ्या चेहऱ्यावरती खूप अशा बारीक बारीक असं ना पुरळ आल्यासारखं उठतंय. आणखीन असं त्या चेहऱ्याला खाजी येत होती आणि बारीक बारीक असं पुरळसारखं उठत होतं. तर मी मग घरच्या घरी आहे ना, मला खूप लोकांनी सजेस्ट केलं की तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला असं टाका, तुळशीचा रस लावा, असं बऱ्याच जणांनी मला काय काय सांगितलं त्याच्यासाठी उपाय म्हणून. तर मी एक रेमेडी शोधून काढली. आणखीन म्हटलं घरगुती आपण ह्या सगळ्याचा सोपच बनवूया. तर मी बघा ते साबणचा जो बेस असतो, सोप बेस, तो मी विकत आणला बाजारातून. आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्याला असं गरम पाण्यात एका काचेच्या बाउलमध्ये ते सगळे तुकडे घातले आणि मेल्ट करून घेतला. आणि त्याच्यामध्ये बघा मी तुळस, कडुलिंबाची पानं आणि तुळस, थोडंसं त्याच्यामध्ये मध मी घातला आणि थोडंसं अलोवेरा जेल त्याच्यामध्ये मी टाकलं. 2 विटॅमिनच्या कॅप्सूल टाकल्या. आणखीन हा सगळा मी मिक्सरला रस आधी तुळशीचे पानं आणि कडुलिंबाच्या पानाचा स्वच्छ धुवून रस मिक्सरला थोडं पाणी टाकून फिरवून घेतलं. त्याच्यामध्ये बाकीचं हे सगळं अलोवेरा जेल, विटॅमिन्स कॅप्सूल, थोडंसं बदाम तेल, हे सगळं टाकलं. आणि नंतर मी ते जो सोप मेल्ट करून घेतला होता, त्याचे जेल बनवलं होतं, त्याच्यामध्ये ते मिक्स केलं आणि परत 2 मिनटं छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स व्हायला दिलं गरम पाण्यातच. आणि नंतर मी हे बघा, हे अशा प्रकारे माझ्याकडे थर्मोकॉलचे असे बाऊल होते एकदम छोटे छोटे. त्याच्यामध्ये ते सगळं मेल्ट झालेलं मिश्रण ओतून ठेवलं. तर बघा माझं 1 2 3 4 5 हे छोटे छोटे 5 कंटेनर आहेत, त्याच्यात मी ओतून ठेवलं. आणखीन आता ते अर्ध्या तासाने गार झालंय आता. तर बघा त्याचा किती मस्तपैकी असा कलरफुल सोप रेडी झालेला आहे, आयुर्वेदिक सोप. आता मी हा भांड्यातून बाहेर काढणार आहे. छानपैकी आपलं हे सुकलं आहे आता. आणखीन ह्यानेच आपण कसं दोन्ही टाईम, म्हणजे सकाळ संध्याकाळ जर तोंड धुतलं, आंघोळी ह्यानेच केली तर कधीच आपल्या अंगाला खाज वगैरे अशा प्रकारचा पुरळ म्हणा, काळे डाग राहणार नाहीत. तर मी हे रोजचे उपाय करण्यापेक्षा साबणच बनवून ठेवला, की जेणेकरून आपण दिवसातून, आता गरमीचे दिवस चालू झालेत तर 3 4 वेळा तोंड धुतो. बाहेरून कुठून जाऊन आलो की एवढं गरम होतं की लगेच आपण तोंड धुतोच, तेव्हाच कुठे बरं वाटतं. तर मग मी त्याच्यासाठी हा अशा प्रकारे सोप बनवून ठेवला आहे, की जेणेकरून आपलं दिवसातून या आयुर्वेदिक सोपने 3 4 वेळा तोंड धुतलं जाईल. तर बघा खूप छान कलर पण याचा आला आहे. आणि सुगंधही खूप छान आहे या साबणाला, याच्यात बदाम तेल ॲड केल्यामुळे. तर तुम्ही असं घरच्या घरी रेमेडी करा. थँक्यू.